मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय वाढत्या तापमानात जास्तीत जास्त फुटवा आणि जबरदस्त सेटिंगचा डॉक्टर किसानचा काय फॉर्म्युला आहे, त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओचा विषय तुम्ही ऐकला. व्हिडिओच्या विषयाला सुरुवात करायच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना आवडणाऱ्या डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. 1 महिन्याचा साऊ व्हरायटीच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत. ज्यांचा प्लॉट आहे त्या शेतकऱ्याचं नाव मी जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. दत्ताराम मधुकर पालवे. दत्ताराम मधुकर पालवे. आपला मोबाईल नंबर. 7588137075. आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता 4 वर्षापासून. आणि का सातत्याने 4 वर्षापासून मार्गदर्शन घेत आहे? ट्रीटमेंट चांगली भेटती, टोमॅटो चांगले बनताय, खर्च नुकसान होत नाही. खर्च इतर खर्चापेक्षा 40% कमी. 40% कमी. त्याच्यामुळे आता या 4थ्या वर्षी आता हे 19 मार्चला तुम्ही लागवड केली आहे. हो फुल टेम्परेचर मध्ये लागवड केली. आता आज आपण 22 तारीख, म्हणजे एक 32 दिवसाचा प्लॉट पकडूया. हो याच दरम्यान जास्तीत जास्त फुटवे मिळायचे आणि एक महत्वाचा बेस्ट फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे की जास्तीत जास्त फुलं, भरगच्च शेटिंग, एका झाडावर 15 किलो माल. मग त्याच्यासाठी काय आहे बेस्ट फॉर्म्युला? त्याच्यासाठी शेवटपर्यंत डॉक्टर किसानचा हा फॉर्म्युला ऐकायचा असेल तर व्हिडिओ बघणं गरजेचं असेल. मित्रांनो, 28, 30, 32, 34 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला काय करायचंय? जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त फुटवे 4 दिवसात मिळवायचे असतील तर त्या ठिकाणी महत्वाचा एक ड्रिपचं ऍप्लिकेशन नीट ऐकून घ्या. ड्रिप मधून द्यायचंय तुम्हाला एकरी 3 लिटर ताक, त्याच्यासोबत 5 ग्रॅम जिब्रालिक ऍसिड जीए ऍसिटोन मध्ये विरघळून घ्या, नाही तर जीए आणाल पाण्यात टाकाल, ऍसिटोन मध्ये विरघळून घ्या 500 ml. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय, नीट लक्षात घ्या, जीए घेतला तुम्ही, त्याच्यासोबत ताक घेतलं, 1 लिटर प्लॅटिनम घ्यायचं एकरी, आणि त्याच्यासोबत वरद फर्टिलायझरचं पॉवर सोल्युशन 10-40-40. इतक्या आत्मविश्वासाने सांगतो, 4थ्या दिवशी खाली दाखव रे दादा, जे फुटवे दिसत आहेत त्याच्यापेक्षा डबल फुटवे 4थ्या 5व्या दिवशी तुम्हाला निघतील. जे फुटवे आता तुम्ही बघतायत टेम्परेचर मध्ये 4-4, 5-5, 6-6 फुटी आहेत, हे फुटवे तुम्हाला मिळतील. आता प्रश्न राहिला त्या ठिकाणी, तुम्हाला जो बेस्ट फॉर्म्युला ऐकायचा त्याच्या अगोदर फुलांची संख्या मिळते, अजून फुलं मिळवायचे, चांगलं शेटिंग करायचंय, पण त्याच्या अगोदर आपल्याला पानावर नागाळे येऊ द्यायची नाही, पानावर डावणी भुरी येऊ द्यायचा नाही, करपा येऊ द्यायचा नाही, फळ सेटिंग झाल्यावर अचानक पाऊस आला तर फळावर डाग येऊ द्यायचे नाही. त्यासाठी बुरशीनाशक म्हणून आपण त्या ठिकाणी फवारणी करायची. अगदी सोपी. स्पॉट किलर 250 मिली 22-200 ग्रॅम. आणि नागाळे असेल, टुटा अब्सोल्युटा असेल, पांढरी माशी असेल, याच्यासाठी फवारणी करायची 200 लिटरला जेमिझोन 250 मिली, जेमिझोन 250 मिली, सनरूप 500 मिली, त्याच्यासोबत इमिडा 150 मिली. आता मित्रांनो, काय करायचंय? तुम्हाला घाई झाली असेल की बाबा हा कधी सांगतो की जास्तीत जास्त फुलं, जास्तीचे फुलं, आणि ते फुलं पूर्ण सेटिंग झाले पाहिजे, मग त्याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे तो सांगणारच आहे. पण आपल्याला आपल्या पिकाची काळजी घेताना पाणी नियोजन तितकंच महत्वाचं आहे. आणि या दरम्यान जो पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन तुम्ही दिलं, 5 ग्रॅम जीए, 3 लिटर दूध, 1 लिटर प्लॅटिनम, 4 किलो पॉवर सोल्युशन 10-40-40. त्याच्यानंतर 9व्या दिवशी तुम्हाला द्यायचंय परत एकदा एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, आणि त्या 4 स्ट्रोक सोबत फक्त घ्यायचंय तुम्हाला 3 किलो 7-47-7, 3 किलो 7-47-7 या खताची ग्रेड तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे. आता आपण नक्कीच मी सांगणार आहे, जास्त वेळ लावणार नाही, पण तुम्हाला स्पॉट किलर आणि कोसाइड, फुलं सेटिंग होत नसतील, फुलं कमी असतील तर कोसाइड घ्या, किंवा त्याच्याऐवजी Z78 किंवा 22-22 घ्याल 200 ग्रॅम, Z78 500 ग्रॅम, जेमिझोन, सनरोप, इमिडा. याच्यानंतर फुलांचा फॉर्म्युला दिल्यावर 3-4 दिवसाने तुम्हाला एक चांगलं कीटकनाशकचा स्प्रे देखील करायचा आहे. तुम्हाला एक चांगला कीटकनाशकचा स्प्रे करायचा आहे, तो मी सांगणारच आहे. आता वळूया तुम्हाला जो फॉर्म्युला पाहिजे त्याच्यासाठी मी सांगतो. असे फुलं लागायला सुरुवात झाली, हे फुलं तुम्ही दिसतायत, या फुलांची भरपूर संख्या वाढवायची, या फुलांचं प्रत्येक फुलाचं फळामध्ये रूपांतर करायचंय. तापमानामध्ये फुलाचं फळात रूपांतर होत नाही, ड्रॉपिंग होतं, ते होणार नाही. त्याच्यासाठी दोन्ही बाजूने कव्हरेज मिळेल. पाणी लागू द्या, 400 लिटर लागू द्या एकराला, तिथं 200 लिटरचं प्रमाण सांगतो. पहिलं त्याच्यामध्ये घ्यायचा फक्त अर्धा ग्रॅम जीए, नीट लक्षात घ्या, फक्त अर्धा आणि अर्धा ग्रॅम जीए 200 लिटरला, तो पण 100 ml ऍसिटॉन मध्ये विरघळून घ्या. अर्धा ग्रॅम जीए प्रोजिप घ्या. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय 50 मिली ग्रो स्टारचं ग्राफर, आलं लक्षात. तिसरं तुम्हाला घ्यायचंय, त्याच्यामध्ये फुलविक आहे, अॅमिनो आहे आणि अदर कंटेन असलेलं प्लॅटिनम जे जमिनीतून तुम्ही सोडता ते 500 मिली घ्यायचंय. बोरान हे सूक्ष्म अन्नद्रव्य तुम्हाला घ्यायचंय 150 ग्रॅम. फॉर्म्युला तयार, फवारणी झाली, 5 दिवसाने रिझल्ट बघा, डोळ्यांनी भरपूर फुलांची संख्या, फुलांचं फळामध्ये रूपांतर,
हा फॉर्म्युला तुम्ही टोमॅटो सोडून सिमला G4 सेगमेंट मिरचीमध्ये देखील वापरू शकतात. वेलवर्गीय पिकांमध्ये वेगळा फॉर्म्युला असेल त्याचं तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे मी तो देईलच. वेलवर्गीयमध्ये कसा कोणता फॉर्म्युला कळी कशी लांब होत नाही तो फॉर्म्युला मी देईल. आता हा स्प्रे तुम्ही केल्यानंतर हा रिपीट 10 दिवसांनी स्प्रे करायचा आहे. 2 स्प्रे करायचे 10 दिवसाचा डिस्टन्स ठेवायचा आहे. पहिला स्प्रे करत असताना फुलं कुठंतरी निघायला लागले 25-28 दिवसाला तेव्हा हा स्प्रे करा. 10 दिवसाने दुसरा करा. परत एकदा आठवण करून देतो. कमेंट करतात की सर लक्षात आलं नाही. अगदी हळूहळू सांगतो. पहिलं घ्या अर्धा ग्रॅम GA, दुसऱ्यांदा घ्या त्याच्यामध्ये 50 मिली ग्राफर, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय प्लॅटिनम 500 मिली आणि बोरान 150 ग्रॅम. तिथून 3-4 दिवसानंतर तुम्हाला कीटकनाशक आणि बुरशीनाशकची एकत्र फवारणी करायची. तिथं तुम्हाला द्यायचंय ओरंडीस अल्ट्रा 200 मिली, सिमोडिस 200 मिली. इथपर्यंत ठीक आहे. आणि जे पहिलं ऍप्लिकेशन दिलं त्याच्यानंतर 7 ते 8 दिवसांनी एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 3 किलो 7-47-7 नाही मिळालं 9-45-46 घ्या. नाही मिळालं 12-6-22 घ्या. नाही मिळालं 15-30-15 घ्या. अशा पद्धतीने त्या ठिकाणी मित्रांनो काम करा. पालवे साहेब मला परत एक प्रश्न विचारायचा आहे. एवढ्या भर टेम्परेचरमध्ये आता आपण उभं आहोत 41 टेम्परेचर असेल आणि या टोमॅटोने लागवडीपासून टेम्परेचर बघत आलंय. तर एकंदरीत काय वाटतं? हे बघा असं सेटिंग पण सुरू झालं. पूर्ण पंजा सेट होतंय. हा बघा पूर्ण पंजा सेट होतंय. पंजाची पंजा. आता तुम्हाला हा फॉर्म्युला अजून दिला नाही. देतो. मी दुसरीकडे याच्या प्रॅक्टिस घेतल्या होत्या. तुमचा प्लॉट अजून त्याच्यापर्यंत आला नव्हता. आता पुढच्या शेड्यूलमध्ये येईल. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. 4 वर्ष डॉक्टर किसानवर सातत्याने विश्वास ठेवण्याचं एक प्रमुख कारण काय आहे? प्रमुख कारण म्हणजे फुल सेटिंग, झाडाची साईज, Growth झाडाची ग्रोथ आणि मनाप्रमाणे प्लॉट बनतो. तुम्हाला जसा पाहिजे तसा तसा बनतो. बनतो. त्याच्यामुळं या सातत्याने वर्षी 4 वर्ष त्याच्यापेक्षा चांगला बनवून देतो आणि चालेल. त्यावेळेस येतो. चालेल. प्लॉट माजवायचा आहे ना इथपर्यंत न्यायचा आहे ना. हो. येतो मी. अजून कंप्लीट 30 दिवसांनी येतो इथं प्लॉट. बघा या प्लॉटचा या शेतकऱ्याबरोबर अजून 20, 25, 30 दिवसामध्ये मी व्हिडिओ देईल. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.